श्री शिवलीलामृत अध्याय 3 याच्या कथासारामध्ये आपण मित्रसह राजाची कथा व श्री गोकर्ण महाबळेश्वर महात्म्य पाहणार आहोत. शौनकादिकांना सूत पुढे म्हणाले, ऐका. इक्ष्वाकु वंशी मित्रसह नाम चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो एकदा जंगलात शिकारीला गेला असता त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला. तेव्हा त्याच्या भावांनी म्हणजे राक्षसाच्या भावांनी बंधुवधाचा सूड घेण्याचे ठरून मनुष्य रूपाने राजाकडे आला व मी चांगला स्वयंपाकी आहे असे म्हणून राजाला मला कामावर ठेवून घ्यावे असे विनवले. हे ऐकून राजाने त्याला कामावर ठेवले. एके दिवशी राजाकडे वशिष्ठ ऋषी आले असता राजाने त्यांचा सत्कार करून भोजनास थांबवले. सूड घेण्यास ही संधी आहे म्हणून त्या राक्षसाने नरमांस शिजून उत्तम स्वयंपाक केला व वशिष्ठासह सर्वांना वाढला. वशिष्ठांना ही गोष्ट समजली. त्या क्षणी ते संतापून त्यांनी तू निर्जन स्थानी राक्षस होऊन नरमांस भक्षण करशील असा राजाला शाप दिला. माझी काही चूक नसतानाही मला गुरूंनी शाप दिला हे ऐकून राजा क्रोधाविष्ट होऊन प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊ लागला. परंतु त्याची राणी दमयंती तिने रोखले. ती म्हणाली, ते आपले गुरु आहेत. शिष्याने गुरुस शाप देणे ह्या पलीकडचे पाप कुठेही जगात नाही. मग राजाने म्हणले, आता मी हे पाणी काय करू? तर नंतर त्या राजाने आपल्या हातातले पाणी स्वतःच्या पायावर टाकून घेतले. त्यामुळे त्याचे पाय काळे काळे झाले व त्याला नाम त्यामुळे कल्माषपाद हे नाव पडले. खरा प्रकार समजल्यावर वशिष्ठ गुरुवर्य शांत झाले व त्यांनी राजाला शाप दिला की तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील. पुढे ऋषीच्या शापामुळे कल्माषपाद अर्थात राजा मित्रसह राक्षस होऊन वनात भटकू लागला. तेव्हा त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्या राक्षसाने म्हणजे कल्माषपाद राक्षसाने अर्थात मित्रसह राजाने त्या ब्राह्मणास खाऊन टाकले. त्यामुळे त्या ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की तू 12 वर्षांनी शापमुक्त होऊन घरी जाशील, परंतु पत्नी संग होताच तू मृत्यू पावशील. कालांतराने राजा शापमुक्त होऊन घरी आला व स्त्रियांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना हे ऐकून अपार दुःख झाले. पुढे राजा बेचैन होऊन नगर सोडून वनांतरी भटकू लागला. ब्रह्महत्येचे पातक त्याचे पाठलाग सोडत नव्हते. त्यावेळेस त्यांची भेट गौतम ऋषींशी झाली. तेव्हा राजाने झालेला सर्व हकीकत प्रकार सांगितला व त्यातून मुक्त होण्यासाठी ऋषींना मार्ग विचारू लागला. तेव्हा ऋषी गौतमांनी राजास गोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितले व त्या क्षेत्राचा महिमा वर्णिला की त्या क्षेत्रात रावणाने महादेवांना प्रसन्न करून मातेसाठी आत्मलिंग आणले होते. तर त्याला मध्येच लघुशंका लागली आणि गुराखी रूपी गणेशाच्या ते हाती दिले. त्यावेळी वेळ लागला म्हणून श्री गणेशांनी ते आत्मलिंग भूमीवर ठेवले आणि रावण ते उचलूला जाताच ते काही उपटेना. शेवटी गाया ज्या गणेशाबरोबर होत्या त्यांना पकडण्यास कान पकडू लागलाय, पण तो कान जमिनीत अर्धवट राहिला म्हणून त्या क्षेत्राचे नाव गोकर्ण क्षेत्र पडले. असे हे गोकर्ण क्षेत्र जिथे अनेक पाप मुक्त होतात, ब्रह्महत्येची पातकही तुमचे नष्ट होईल असे ऋषींनी सांगितले. व त्यांनी एका अत्यंत पापिणी स्त्रीची कथा सांगितली की जी गोकर्ण क्षेत्रे आली होती. तिला उपासना घडली, तिच्या हातून पाप असून सुद्धा अनेक पूजा घडली, पुण्य प्राप्त झाले व ती शिवलोकी प्राप्त झाली. हा गोकर्ण क्षेत्रीचा महिमा गौतम ऋषींनी राजा मित्रसहला वर्णन करून सांगितला. तेव्हा राजा तिथे जाऊन शिवोपासना करून मुक्त झाला व त्याला शिवलोकी नेण्यासाठी शिवगण आले व त्याला ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्ती मिळाली. 3 अध्याय गोड हा. सांब सदाशिवार्पणमस्तु. हर हर महादेव.